8 व्हिडिओजमध्ये संपूर्ण 12वी इंग्लिशचा अभ्यासक्रम कव्हर आणि पासच्या ह्या व्हिडिओ नंबर 5व्यामध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत आहे. आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे कंपल्सरी एक्झामला येणारा टॉपिक, तो म्हणजे नॉवेल्स. आता ज्यांना माहीत नाही आहे एका मिनिटातच सांगून टाकतो. टोटल तुमच्या 12वीच्या पुस्तकामध्ये 4 नॉवेल्स आहेत. कोणते कोणते? हिस्ट्री ऑफ नॉवेल्स, टू सर्व विथ लव, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज अँड द साइन ऑफ 4. याच्यापैकी जी नॉवेल पहिली असते हिस्ट्री ऑफ नॉवेल, याच्यावर तुम्हाला सेक्शन नंबर 4 मध्ये तुम्हाला MCQ बेस क्वेश्चन येतात, राईट. आणि आपल्याला आज या हिस्ट्री ऑफ नॉवेलबद्दल डिस्कशन करायचं नाही आहे. आपल्याला डिस्कस करायचं आहे तुमच्या पुस्तकातली नॉवेल नंबर 2 टू सर विथ लव याबद्दल. राहिलेले जे 3 नॉवेल्स आहेत याच्याबद्दल पुढच्या व्हिडिओजमध्ये डिस्कस करूयात, कारण समटाईम्स अनेक मुलांना MCQचे आन्सर्स द्यायला अवघड जातं. त्यामुळं सर्वात पहिला जे सोपं आहे तिथून स्टार्ट करूयात, टू सर विथ लव. आता कंपल्सरी चेक करा, टू सर विथ लव या नॉवेलवर तुम्हाला जे प्रश्न येतात ते प्रश्नपत्रिकेत कुठं असतात. सर्वात पहिला तुम्हाला यायचं आहे सेक्शन नंबर 4 मध्ये. सेक्शन नंबर 4 मध्ये आल्यानंतर तिथं जे तुम्हाला क्वेश्चन बी असतं ते कंपल्सरी असतं, सिक्वन्स मागे पुढे होत नाही, कंपल्सरी असतं टू सर विथ लव या नॉवेलवर. आता टू सर विथ लव या नॉवेलवर आत्तापर्यंत मागच्या 4 वर्षामध्ये कोणते कोणते प्रश्न आलेत एक वेळेस आपण ॲनालाइज करूयात. सर्वात पहिले चेक करा, 2022 मध्ये हे 2 प्रश्न आले होते जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. पहिला प्रश्न होता, डिस्क्राईब हाऊ रिकी ब्रेथवेट मॅनेज टू ब्रिंग अबाउट अ चेंज इन द बिहेवियर ऑफ हिज स्टुडंट्स. दुसरा होता, हाऊ डज मिस्टर ब्रेथवेट मॅनेज टू इन्क्रीज द कल्चरल एक्सपोजर ऑफ द क्लास. हे 2 प्रश्न 22 मध्ये आले होते. सर, जे प्रश्न अगोदर आले होते 22-23 मध्ये ते रिपीट होऊ शकतात का? यस, रिपीट होऊ शकतात. 2023 बोर्डाला प्रश्न आला होता, गिव्ह द कॅरेक्टर स्केच ऑफ ER ब्रेथवेट. सेम प्रश्न 2024 बोर्डाला आला होता की ER ब्रेथवेट जे प्रोटॅगॉनिस्ट आहेत त्या पर्टिक्युलर नॉवेलचे, त्यांचं कॅरेक्टर स्केच सांगा. ओके, तर हे सगळे प्रश्न मी वाचत बसणार नाही आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील आणि PDF डाउनलोड करू शकता. टेलिग्राम ग्रुपवर अपलोड होईल आणि 100 रुपीजच्या कोर्समध्ये होईल, तिथून तुम्ही घेऊ शकता. आता 2025 बोर्डाला बघा कोणते कोणते क्वेश्चन्स आले होते. कधीही लक्षात घ्यायचं, तुम्ही जर 26 बोर्डाची एक्झाम द्यायला जाणार असाल तर 25 बोर्डाचे पूर्ण पेपर सॉल्व करून जायचे. अकाउंट असू दे, SP असू दे, OCM असू दे, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, काही असू दे, कारण काही क्वेश्चन्स ॲज इट इज लास्ट इयर टू करंट इयर, प्रिव्हियस इयर टू करंट इयरमध्ये कॅरी फॉरवर्ड होत असतात. सो कदाचित हे तर प्रश्न येतील, त्याच्यामुळे एक वेळेस सांगायला. ओके, राईट अ शॉर्ट नोट ऑन द सिग्निफिकन्स ऑफ 15 नोव्हेंबर ॲट ग्रीन स्लेट स्कूल. त्यानंतर फर्मॅन्स प्रेझेंटेशन फोकसेस ऑन द थीम ऑफ रेसिझम एक्सप्लेन. हे 2 प्रश्न 2025 बोर्डाला आले होते. आता नीट लक्षात घ्या, हे व्हिडिओ 2 मुलं बघत आहेत. एक जे वर्गातलं टॉपर आहे, ज्याला चांगले मार्क्स घ्यायचे आहेत, तरीसुद्धा गेस्टमध्ये कोणतं टीचर काय द्यायला काय नाही त्याच्या मनात क्युरिओसिटी असते, त्यामुळं पाहायला. दुसरा, नापास व्हायची भीती आहे, फॉर्म नंबर 17 भरलेला आहे, वर्षभर अभ्यास केला नाही, काही करून विषय बाजूला क्लिअर करून टाकायचा, झंझट नको, लेकरं बाळं पैसा कमवायचे, आणखी दुनिया खूप मोठी आहे. हे दुसरे विद्यार्थी आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ इम्पॉर्टंट असणार आहे. आता सर्वात पहिला, मागच्या 4 वर्षामध्ये जेवढेही प्रश्न आलेले आहेत त्या सर्व प्रश्नांचे मॉडेल आन्सर्स तुम्हाला या PDF मध्ये दिसेल. 22ला आलेले, 23ला आलेले, सगळे A to Z जेवढेही प्रश्न आलेले आहेत त्याचे आन्सर्स कसं लिहायचं काय नाही हे सर्व तुम्हाला या PDF मध्ये दिसून जातील. त्याच्यानंतर आता आहे प्रेडिक्शन टाईम. सर, प्रेडिक्शन टाईम म्हणजेच काय की 2026ला कोणते प्रश्न येऊ शकतात या नॉवेलवर, ते 5 मॉडेल प्रश्न आहेत जे 2026ला येऊ शकतात. पहिला आहे, डिस्क्राईब द टीचिंग मेथड ऑफ ब्रेथवेट अँड एक्सप्लेन हाऊ दे वेअर डिफरंट फ्रॉम द ट्रेडिशनल मेथड. इथून स्टार्ट होतील प्रश्न. एक्सप्लेन हाऊ द नॉवेल हायलाइट्स द इम्पॉर्टन्स ऑफ मॉरल व्हॅल्यूज अँड लाईफ इन स्किल्स इन एज्युकेशन. हे 5 प्रेडिक्टेड क्वेश्चन्स आहेत. सर, फक्त प्रश्नच देणार का आन्सर देणार? DA2 अकॅडमी आहे, काम 25 केल्याशिवाय राहणार नाही, टॉप टू बॉटम सर्व तुम्हाला मिळून जाईल. आता ह्या 5च्या 5 प्रश्नाचा आन्सर कसं लिहायचं काय नाही हे तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. गडबड करू नका, पेशन्स ठेवा. अखिल भारतीय स्क्रीनशॉट संघटनेचे अध्यक्ष होऊ नकात. सर, तुम्ही बाजूला सर का आम्ही स्क्रीनशॉट घेऊयात. मी इथं तुम्हाला स्क्रीनशॉट देण्यासाठी आलेलो नाही आहे, मी इथं तुम्हाला नॉवेलचं आन्सर कसं लिहायचं काय नाही सांगायसाठी आलेलो आहे. PDF डाउनलोड करायचं, स्क्रीनशॉट संघटनेचा अध्यक्ष व्हायचं नाही. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. ओके, आणि ह्या
5च्या 5 मोस्ट एक्सपेक्टेड प्रिडिक्टेड क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला इथं मिळून जाईल. हे तुम्ही वाचून लिहू शकता. हे सर्व होतं टॉपरसाठी. आता सर्वात महत्त्वाचं की सर मला ह्या सगळ्यांचं काही कळणं गेलेलं आहे, मला शॉर्टमध्ये सांगा जे की तिथं प्रश्न दिसेल आणि मी फक्त लिहू. तर तुला जे हवं आहे त्याला म्हणतात युनिव्हर्सल आन्सर. आता युनिव्हर्सल आन्सर म्हणजे काय की त्या नॉवेलमध्ये थीम प्लॉट कुठूनही क्वेश्चन येऊ दे, सरळ सरळ तुला हे आन्सर लिहायचं आहे. सर काय म्हणायला समजत नाही आहे. हे बघा, हे तुमची इंग्लिशची प्रश्नपत्रिका आहे. यस, नॉवेल कशामध्ये येते? सेक्शन 4. कोणती नॉवेल चालू आहे? टू सर विथ लव. कितव्या प्रश्नामध्ये येते? बीमध्ये. तर ह्या बीमध्ये कंपल्सरी टू सर विथ लव जे नॉवेलवर प्रश्न येईल त्याच्यामध्ये 2 प्रश्न येतात. पहिला प्रश्न काहीही असू दे, तिथं तुला जास्त मागे पुढे बघत बसायचं नाही. 3-3, 4-4 घंट्याचा दिवसभराचं मॅरेथॉन सेशन करत बसायचं नाही. कितीही केलास तरी तेवढंच लिहिणार आहेस, तेवढंच मार्क पडणार आहे. त्यामुळं खेलो दिमागचे ड्रीम 11 तुम्हाला सरळ सरळ त्याचा आन्सर इथून एवढं लिहून टाकायचं आहे, जास्त विचार करायचा नाही. गॅरंटीड तुम्हाला 2 किंवा मिनिमम त्यानं 1.5 मार्क देणार, म्हणजे देणार 100%. त्याच्यामध्ये काही वाद राहणार नाही. आता सर 2 आणि 1.5 कुठं? काही वेळेस काय होतं, स्टुडंट लिहित असताना स्पेलिंग मिस्टेक होतात, एवढं पाठांतर करायला सांगितलं लक्षात राहत नाही, अर्धवट लिहितात. तर अशा सिच्युएशनमध्ये कधी कधी 1 किंवा 1.5 पडू शकते. बट तुम्ही जर एकदम प्रॉपर स्टडी केलं, आज दिवसभर मला काहीही करून हे 2 युनिव्हर्सल आन्सर पाठ करायचे, पाठ करून लिहून टाकला, दॅट्स इट. 2 पैकी 2 मार्क तुमचे फिक्स. पहिलं तुम्हाला प्रश्न जे पण येईल इथं त्याचा आन्सर युनिव्हर्सल 1 लिहून टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला दुसरा प्रश्न येते, त्याचा आन्सर तुम्हाला जो आहे तो युनिव्हर्सल आन्सर 2 लिहून टाकायचा आहे. दॅट्स इट. जास्त काही ताण घ्यायचं नाही, तणाव घ्यायचा नाही, रिलॅक्स एवढं आन्सर लिहून टाकायचं. ऑल राईट. आता मी मागच्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला टिप्स दिले होते की नॉवेल जर व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर नॉवेलवरचे व्हिडिओज पहा, 3-4 घंट्याचे असतात. त्याला ऑप्शन काय आहे? नॉवेल मराठीतून वाचणे. नॉवेल मराठीतून कुठं भेटते अनेक जणांना माहीत नाही. ते सुद्धा काम तुमचं हलकं केलेलं या PDF-मध्ये टू सर विथ लव ही जी संपूर्ण कादंबरी आहे, नॉवेल आहे, ही तुम्हाला एकदम प्रॉपर 3 पेजेसमध्ये याचं पूर्ण सारांश कन्क्लुजन करून दिलेलं आहे, जेणेकरून व्यवस्थित तुम्ही मराठीमधून वाचताल. काही मुलं असे असतात की ज्यांना मराठीमधून मनामध्ये विचार करतात आणि इंग्लिशमध्ये लिहायची सवय असते. तर अशा मुलांसाठी हे बेस्ट आहे, कारण तुम्हाला हे पूर्ण नॉवेल इथं मराठीतून दिसायली जास्तीत जास्त 10 मिनिट लागतात वाचायला, कारण टोटल 3 पेजेसमध्ये हे पूर्ण नॉवेल कन्क्लूड केलेली आहे. राईट. ज्याच्यामध्ये रेसिझम काय, 15 नोव्हेंबर काय आहे, डेनहॅम आणि इतर विद्यार्थी काय, त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती तिथं ॲड करण्यात आलेली आहे. इथंपर्यंत क्लिअर? यस. त्याच्यानंतर एकदम शेवटच्या पेजवर मी तुम्हाला टू सर विथ लव या नॉवेलचे 10 इम्पॉर्टंट पॉईंट्स दिलेले आहेत. 10 इम्पॉर्टंट पॉईंट्स म्हणजेच काय, लेखक कोण होता, E.R. ब्रेथवेट, हे सगळी इन्सिडेंट कोणत्या स्थळावर चालली होती, ग्रीन स्लेट स्कूल लंडन. त्याच्यानंतर मुख्य विषय काय होता, शिक्षक विद्यार्थी, शिस्त, जीवनमूल्य आणि रेसिझम म्हणजेच काय, वर्णभेद. ब्रेथवेटची शिक्षणाची पद्धत कशी होती, मुलांना मुलांसारखं नाही तर प्रौढांसारखं वागवणे. मुख्य बदल काय होता, उद्धट विद्यार्थी हळूहळू सभ्य आणि जबाबदार बनतात, हे त्याचा मुख्य बदल होता. डेनहॅम नावाचा एक 11 वर्षीय विद्यार्थी जो टीचरला विरोध करत होता प्रत्येक गोष्टीमध्ये, तर तो सुरुवातीला विरोध करा, नंतर जेव्हा त्याला कळालं की DA2 अकॅडमीच्या सरनं सांगितलेले प्रश्न बोर्डाच्या एक्झामला आलेले आहेत आणि मग इंग्लिशला व्हिडिओ चालू असताना तो कमेंटमध्ये वाईट कमेंट करत होता, जेव्हा त्याला रिअलाईज झाले की त्याचा मित्र DA2 अकॅडमीचे व्हिडिओज बघून इंग्लिशमध्ये चांगले मार्क घेतले, त्याला पेपर सोपं गेले आणि आपण कमेंट करण्याच्या नादामध्ये मागे राहून गेलो आणि आपल्याला कमी मार्क्स आलेत. मग त्याच्यानंतर तो होईल सिरियस आणि मग तो जो डेनहॅम होता, जसं शेवटी नंतर लायकीवर आला होता, तसं वाईट कमेंट करणारे सुद्धा नंतर लायकीवर येऊन जातील. डोंट वरी अबाउट इट. ओके. हे पूर्ण गोष्टी इथं सांगण्यात आलेल्या आहेत. व्यवस्थित वाचून घ्यायचं आणि नोट डाऊन करायचं. 4 पैकी 3 मार्क फिक्स होतात. ऑल राईट. हां, आता व्यवस्थित ऐका मी काय सांगायलो काय नाही ते. हा 8 व्हिडिओच्या सिरीजमधला कितवा व्हिडिओ आहे? 5वा व्हिडिओज आहे. पहिला व्हिडिओज पूर्ण पेपर प्रेझेंटेशन डिस्कस केला होता आणि प्रॅक्टिकलचे आपण कन्सिडर केला 20 पैकी 20 पडतात. डोंट वरी. जर टीचरसोबत खुन्नस असेल तर 18 देतात, बट डोंट वरी 20 पैकी पडणार असेल. त्याच्यानंतर फिल्म रिव्ह्यू अँड इंटरव्ह्यू क्वेश्चनचे आपण कन्सिडर केले. किती मार्क्स केले? 3 मार्क्स कन्सिडर केलेले आहेत. त्या पद्धतीने लिहा, 100% पडतात. त्याच्यानंतर कालचा व्हिडिओ होता व्हिडिओ नंबर 4, ज्याच्यामध्ये क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2च्या 34 पैकी मी फक्त 12 पकडलेले आहेत. 34 पैकी 20-22 तुम्हाला पडतात, पण मी पकडलेले आहेत किती? 12.
ऑलराईट. आणि आजच्या व्हिडिओचे कंपल्सरी किती मार्क होतात? 4 मार्काची नॉवेल आहे, तरी 1 मार्क कट. मी किती मार्क पकडले? 3. तर अशा पद्धतीने जर बघायला गेलं तर टोटल तुमचे जवळपास मार्क व्हायलेत 18, 38, 38, 41 मार्क्स तुमचे आत्तापर्यंत कवर झालेले आहेत या व्हिडिओजमध्ये. ऑलराईट सर, आता इथून व्हॉट अबाउट नेक्स्ट? इथून पुढे काय? पुढच्या व्हिडिओजमध्ये व्हिडिओ नंबर 6, व्हिडिओ नंबर 7मध्ये, मोस्ट प्रॉब्ली व्हिडिओ नंबर 6मध्ये तुमचे 6 मार्क्स कवर होतील. कारण हे या व्हिडिओमध्ये जसं मी नॉवेल नंबर 2 टू सर विथ लव्हचं दिलेलं आहे, पुढच्या 2 व्हिडिओजमध्ये अराउंड द वर्ल्ड इन 80 वेज अँड द साइन ऑफ 4 या नॉवेलशी रिलेटेड सगळं तुम्हाला व्यवस्थित देऊन टाकेन. ते व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे, कवर करून घ्यायचं आहे. दॅट्स इट. ते पण तुमचे 6 मार्क्स व्यवस्थित कवर होऊन जातात. राईट. या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये. काहीही डाऊट असेल तर विचारत चला, गैरसमज करून घेत जाऊ नका. कुठलंही डाऊट असू दे, मी कमेंट करत असतो. ओके. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट हा PDF जो इथे तुम्ही बघितलेला आहे, हा टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला मिळेल. टेलिग्राम नावाचा एक ॲप्लिकेशन असतो, जसं व्हॉट्सअप आहे तसं टेलिग्राम असतं. प्ले स्टोअरला जाऊन टेलिग्राम डाउनलोड करा, नाव नंबर टाकून तुमचं लॉग इन करा, मग डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा, टेलिग्राम ग्रुप जॉईन होताल, तिथून तुम्हाला PDF मिळेल. नाहीतर DA2 अकॅडमीचा ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा, तिथून 100 रुपीजचा कोर्स परचेस करा, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातात. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटत पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. तर बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. आणि हा जो व्हिडिओ आत्ता बनवलेला आहे, हा 2nd टाईम शूट आहे. फर्स्ट टाईम जेव्हा व्हिडिओ झाला होता, माईकचं बटन ऑन करायचं विसरलो होतो. ठीक आहे.